15 जानेवारी रोजी जे कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये जे मतदान होणार आहे त्या अनुषंगाने ही पूर्वतयारी म्हणून आजचा रूट मार्च या पूर्णपणे भागामध्ये सुरू आहे. आणि हा रूट मार्च असेल पातकर विद्यालय, त्यानंतरचा आयरेगाव असेल, सुनीलनगर, तुकारामनगर, हा संपूर्ण परिसरामध्ये आजचा हा रूट मार्च सुरू आहे. आणि या रूट मार्चमध्ये 200पेक्षाही जास्त अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये सामील झालेले आहेत. त्याच्यामध्ये तुमचे पोलीस कर्मचारी असतील, SRPचे जवान असतील, होमगार्ड्स असतील, हा सगळ्या मिळून हा रूट मार्च आता सुरू आहे. आणि येणाऱ्या इलेक्शनला 15 तारखेला सगळ्या नागरिकांनी भयमुक्त वातावरणामध्ये आणि शांततामय वातावरणामध्ये मतदान करावं याची पूर्वतयारी म्हणून आताचा रूट मार्च घेण्यात येत आहे. या प्रभागामध्ये आपण रूट मार्च काढलेला आहे. इथेच तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. त्या अनुषंगाने काय रात्रीचं बंदोबस्त किंवा कसं नियोजन असणार आहे आपल्या ठिकाणी? या संपूर्ण भागामध्ये जो आम्ही संवेदनशील भाग ऑलरेडी डिक्लेअर केलेला आहे, असे कल्याण डोंबिवली शहरामध्ये आपण 25 ठिकाणं जे आहे ते संवेदनशील डिक्लेअर केले, त्यातलाच हा एक भाग आहे. या ठिकाणी पण आपण अतिरिक्त पोलीस बंदोबस्त नेमलेला आहे. याच्यामध्ये SRPFचा प्लॅटून असेल, त्यानंतर अतिरिक्त पोलिसाची कुमक असेल, या ठिकाणी नेमलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आपण जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत त्या ठिकाणी फिक्स पॉईंट नेमलेले आहेत. आणि सर्व एंट्री एक्झिट जे आहेत या भागामध्ये येणाऱ्या संवेदनशील भागामध्ये त्या आपण क्लोज केलेल्या आहेत. त्या सगळ्या ठिकाणी आपली नाकाबंदी सुरू आहे. आणि जे नागरिक या ठिकाणी आतमध्ये ये जा करत आहेत त्या सर्वांची चेकिंग सुरू आहे.